सर्व अध्यात्मप्रेमी भगवत भक्तिप्रेमी सुहृद जन दोन गोष्टी पहिल्यांदा बोलल्या पाहिजे. एक म्हणजे जवळजवळ महिना दीड महिन्याच्या कालखंडानंतर म्हणजे खंडानंतर पुन्हा आपण भेटतो आहोत आणि भागवताची सेवा करतो. असा जेव्हा काही कारणाने खंड पडतो आणि पुन्हा आपण सुरुवात करतो तेव्हा काय म्हणायचं ते आपल्याला लोकमान्य टिळकांनी सांगून ठेवलेलं आहे. लोकमान्य टिळकांना जेव्हा पहिल्यांदा शिक्षा भोगावी लागली 1.5 वर्षाची कारावासाची, पहिल्यांदा भारतात पहिल्यांदा एखाद्या पत्रकाराला, तेव्हा पुन्हा आल्यानंतर त्यांनी जे उद्गार काढले ते मराठीत अमर झाले. त्यांनी केसरीच्या पदलेखाच्या सुरुवातीला लिहिलं पुनश्च हरि ओम. हे लोकमान्यांचे शब्द आहेत. पुनश्च हरि ओम. लोकमान्य सुचवत आहेत की इंग्रजांनी किती दडपण आणलं तरी हरि ओम म्हणून पुन्हा आम्ही सुरुवात करणार. आता हे फार मोठ्या माणसाचं वाक्य आहे, पण आपण वारसा घेऊया त्याचा. आणि 1.5 महिन्याचा खंड पडलाय तो आपण चांगल्या अर्थाने गणेश पर्वमध्ये झालं, पण आता पुन्हा भागवताची सेवा आपण करूया. दुसरं सांगायचं म्हणजे वर टेबल खुर्ची ठेवून बोलायच्या ऐवजी मी खाली का आलो. एका अर्थानं गर्वाचं घर खाली झालं असं ते मानायला काही हरकत नाही. एकदम घरचं घर खाली आहे, पण तसं काही गर्वाचं घर वगैरे नाही आहे. मुद्दा असा की माझ्या लक्षात आलं की तुम्हा मंडळींचं मी इथं बोलणारे जे वक्ते आहेत त्या वक्त्यांचं आम्ही जे रेकॉर्डिंग पाठवतो ते जितकं चांगलं होतं त्याच्यापेक्षा 5-10% वरून कमीच होतं. हे पहिल्यांदा लक्षात आलं नव्हतं, पण अलीकडे काही कारणात तसं दिसतंय. मी सुचवलं की आता नव्यानंच हरिओम आहे, तर हरिओमच आपण खालून सुरुवात करूया म्हणून टेबल खाली आलंय आणि वक्ता श्रोत्यांच्या जरा जास्त जवळ आलाय असं तुमच्या लक्षामध्ये येईल. आणि आनंद आहे त्याचा, कारण एक विचार यात्रा आहे. अशा वेळा वक्ता आणि श्रोता अधिक समीप असणं चांगलं. त्या 2 गोष्टीनंतर लगेचच आपल्या भागवताच्या सेवेला सुरुवात करूया. आपण भागवताची सेवा 2 कारणाने करतो. एक म्हणजे भागवत म्हणजे भक्तीचा महावृक्ष. गीता तत्वज्ञानासाठी आहे, पण भागवत भक्तीसाठी आहे. तर आपण जेव्हा भागवताची सेवा करतोय तेव्हा ती भक्तीसाठीच करतोय. आणि भक्तीच्या ज्या ज्या कथा आहेत, भक्तांच्या ज्या ज्या कथा आहेत, ऋषीमुनींच्या ज्या ज्या कथा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला रस आहे. दुसरी गोष्ट अशी की सबंध भागवताचा प्राण जर कशात असेल तर दशमस्कंध. कारण त्या दशमस्कंधामध्ये बालपणापासून महाभारती युद्धापर्यंत तो जो पूर्ण पुरुषोत्तम होता, भगवद्गीतेत 15व्या अध्यायात ज्याचं वर्णन आहे त्याचं सगुण दर्शन जर कुणामध्ये होत असेल तर तो भगवान श्रीकृष्ण आहे. त्या श्रीकृष्णाच्या चरित्राच्या कथा, त्या अवताराच्या लीला चमत्कार यांच्या कथा आज आहेत. असंही घडू शकेल की भागवतातल्या त्या कथा आजच्या वैज्ञानिक दृष्टीला अमान्य होते, आजच्या वैज्ञानिक दृष्टीला त्या अद्भुत वाटतील, तर आपण त्यावेळी म्हणून हे अद्भुत आहे, हा अद्भुत रस आहे याच्यावर शंका येऊ शकेल. पण भक्तीने सांगितलंय आम्ही भक्तीनेच ऐकणार आणि त्यानंतर भक्ती परिपुष्ट होत असेल आम्ही त्यात आनंद मानणार. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, अन्य ठिकाणी जी भागवताची कथा चालते आणि आपण गीता धर्मामध्ये तुम्ही मी हा एक प्रयोगच आहे. तुम्ही मी जी भागवताची कथा सांगतोय त्यात मोठं अंतर आहे. अन्य ठिकाणच्या भागवताच्या कथेमध्ये कुठेतरी गीतेचा संदर्भ येईल. आपण या ठिकाणी शक्यतो जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी भगवद्गीतेचा संदर्भ देतोच. म्हणून आपल्या पहिले जे आपण प्रकरण लावलं होतं त्याच्यामध्ये शब्द होता भगवद्गीतानुसारी. कशाचं भागवत कथन आहे? भगवद्गीतानुसारी. कारण भगवद्गीता ही व्यासांचीच आहे आणि भागवत सुद्धा व्यासांचीच आहे. कर्ता एक, वक्ता एक, नायक एक, चरित्र एक, मग काय फरक असणार?
आम्ही भागवत ओढून ताणून नाही, बादरायण संबंध म्हणून नाही, पण जैविक संबंध असेल तर आम्ही तो पाहणार. पूर्वी कोणी पाहिला नसेल, पूर्वी कोणी सांगितलं नसेल, ठीक आहे, आम्हाला ते वंदनीयच आहे, आमचं काही अडचण नाही. पण आम्हाला ते सांगावं असं वाटतो आणि सापडत असला तर आम्ही सांगतो. दुसऱ्या एका ठिकाणी मी भागवत सांगतो, मी ज्या भागात राहतो त्या ठिकाणी. तर मी कालच सुदामाची कथा चालली होती. आणि त्या सुदामाची कथा चालली असताना सुदामाशी बोलताना भगवान असं म्हणतो, तर तू पोहे आणलेस ना, ते मला आवडतात. आणि भागवतात क्रमाने शब्द असे येतात, पत्रम पुष्पम फलम तोय. हे कालच मी बोललो, आज शनिवार ना, काल शुक्रवारीच बोललो आमच्या भागात कल्याणनगर. मी प्रश्न असा विचारला, हे पोहे मला आवडतील, मला पानफुल सुद्धा आवडतं, असं गद्यात म्हणता आलं असतं की नाही. पानफुल क्रम सुद्धा तोच कसा, म्हणजे पद्यामध्ये जो क्रम 9व्या अध्यायामध्ये आहे, पत्रम पुष्पम फलम तोय, पाणी नंतर आहे, पत्रम पुष्पम फलम. खरं विचार करा ना, फळ दुर्मिळ आहे, त्या काळामध्ये पाणी सुमिळ होतं, आजच्यासारखं नव्हतं, कोणालाही पाणी फुकट मिळत होतं. मग ते 4थ्या क्रमांकावर काय केलं, व्यासानं वाटलं म्हणून. मग व्यासानं जर पत्रम पुष्पम फलम तोयम असं पद्यात गीतेत वाटत असेल आणि भागवतात तोच क्रम गद्यामध्ये तसाच ठेवला जात असेल, तर त्याचा अर्थ काय होतो, एकच लेखक, एकच गोष्ट, एकाच भाषेमध्ये सांगतोय, हा संबंध आहे. भक्तीमध्ये मला काहीही चालेल, शबरीची बोरं चालतील, द्रौपदीचे थाळीतलं ते भाजीचं उष्ट भाजीचं पान चालेल, रुक्मिणीची तुलसी दर चालेल, हे सांगायचे आहे ना. मग क्रम तोच कसा, पत्रम पुष्पम फलम तोय. याचा अर्थ गीतेची छाया भागवतात असली पाहिजे, गीता आधी आहे, हा आपला मुद्दा या एका उदाहरणाने सुद्धा सिद्ध. आता आज जाऊ, महिन्या 1.5 महिन्यापूर्वी आपण कुठे होतो, तर आपण कालिया मर्दन या ठिकाणी. कालियाचं मर्दन झालं, कालियाच्या बायका छोट्या मुलांना घेऊन कृष्णाला शरण आल्या आणि म्हणायला लागल्या, त्या मुलांच्या वडिलांनी दोष, मुलांच्या वडिलांनी अपराध केलाय, तू त्यांना शिक्षा दिलीस, बरोबरच आहे, बायकाच म्हणताय. आणि कृष्णाला शरण गेले. इथपर्यंत आपण गेल्या ठेवायला होत. आता पुढे, आता गीता आणि भागवत जर आपण पुन्हा एका बाजूने बघत असू, तर माझ्या मनात विचार आला, की कालिया मर्दन मी तुम्हाला सांगतोय, असंच दुष्टाचं मर्दन, कालिया दुष्ट आहे, असंच दुष्टाचं मर्दन म्हणजेच कौरवांचा नाश नाही का. कौरव सम्राट आहे, कालिया क्षुद्र नाग आहे, पण यमुनेच्या डोह्यातला कालियाचं मर्दन करणं काय आणि हस्तिनापुराचा स्वामी असणाऱ्या त्यावेळच्या दुर्योधनाला शासन करणं काय, एकच आहे. आणि त्याच्या मागे पुन्हा भगवद्गीतेतला 4थ्या अध्यायातला 7वा आणि 8वा श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मग कालियाचा नाश करायचा असला तरी कृष्ण जन्म घेणार, कौरवांचा नाश करायचा असला तरी कृष्ण जन्म घेणार. कारण कृष्णाची प्रतिज्ञाच आहे की दुष्टांचं दुष्टत्व घालवण्यासाठी संभवामी युगे युगे. हे म्हणणं म्हणजे गीता आणि भागवताचा संबंध सांगणे. आपण जर कालिया मर्दनाची कथा सांगताना ऐकताना कौरव विनाशन, कालिया मर्दन, कौरव विनाशन हे जर लक्षात घेतलं, दोघांचा अनुबंध लक्षामध्ये घेतला, तर निश्चित आपल्याला गीता भागवत एकसारखेच कसे आहेत हे लक्षामध्ये येईल. आता कालिया मर्दनाची कथा बघूया. कालियाला अनेक फडा होत्या, त्यातल्या उन्नत फडेला नतमस्तक करायचं काम, पूर्णपणे त्याला खाली झुकवण्याचं काम, सगळ्या फडांच्या वर नृत्य करण्याचं काम. काय गंमत आहे बघा, मर्दन म्हणजे मारामारी. आता मारामारी म्हणजे कोणी नृत्य करतो का, पण कृष्णानं कालिया मर्दन करताना कालिया नर्तन केलं, ही त्याची ताकद आहे.
मर्दनातून नर्तन फुललंय. रणांगणामध्ये एका अर्थानं काव्य फुललंय. गीता काव्यच आहे, ती तिची ताकदच आहे. आणि म्हणून हा जो कालिया होता तो कालिया पूर्णपणे शरण आला. आता आजची कथा. तेव्हा भगवान कालियाला म्हणाले, आता काय काळजी करू नकोस, तू पूर्वी ज्याप्रमाणे समुद्रामध्ये एक द्वीप आहे रमणक द्वीप नावाचं, ते तुझं मूळचं निवासस्थान आहे, तिथं तू परत जा. आता तुझ्या फड्यावर माझ्या पदचिन्हांची खूण असल्यामुळं, फडे जे तुझ्या आहेत त्याच्यावर माझ्या पदचिन्हांची खूण असल्यामुळं माझं वाहन असणारा जो गरुड तो माझी पदचिन्ह, माझी पावलं, माझ्या पादुका ओळखतो, त्यामुळे तो तुला आता खाणार नाही. त्या वाक्यात बघा, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे आपण. काय वचन दिलं, परत जा. कुठं? रमणीक द्वीपात. सापाना, कुठल्याही सापाला भीती कुणाची? गरुडाची. आपण किंवा पृथ्वी तलावरच्या मुंगसाची. काही नकुल तुम्हाला माहिती आहे, पृथ्वी तलावर पृथ्वी तलावरचा नाग कोण खाऊ शकतो? मुंगूस. आणि आकाशातून झडप कोण घालू शकतो? गरुड. खरंच विचार करा, सापासारखा चपळ प्राणी दुसरा कोणी नाही. तो भूमीवरनं जात असताना आकाशातून बरोबर वेगानं खाली यायचं आणि त्या सापाला आपल्या पंजामध्ये पकडून उचलून घेऊन जायचं. मला वाटतं सिंदूर ऑपरेशन आपण केलं ना, ते असंच केलं. इतकी सूक्ष्मता ही भारतीयांना जमत. हे जर ध्यानात आपण घेतलं तर त्या आही नकुल किंवा या ठिकाणी गरुड आणि आही यांचं नातं आपल्या लक्षामध्ये येतं. तर तू आता जा रमणीक द्वीपात, तुला गरुड खाणार नाही. त्याचा अर्थ गरुड खाणार होता. आणि तशीच कथा आहे बघा. गरुडा आता तुला खाणार नाही आश्वासन मिळाल्यानंतर कालिया गेलाय, पण जायच्या पूर्वी काय घडलं बघा. आता कालिया हा मर्दन झाल्यानंतर खरं तर निष्प्राणच व्हायचा, पण क्षीण झाला. त्याच्या लक्षात आलं की हा परमेश्वर आहे. मग शरणागत झालेल्या कालियानं स्वामीची सेवा केली. शरणागत कालियानं स्वामीची सेवा केली. आपले भागवतकार, कथाकार आणि कलावंत एवढे मोठे आहेत की तपशिलातला तपशील सुद्धा ते सोडत नाही. कालियानं भगवान श्रीकृष्णाची सेवा कशी केली तर त्याने शब्द वापरले बघा. पुढचं सांगतो. कालियानं भगवंताला काय काय अर्पण केलं. आता हे वाचताना अद्भुत वाटतं, कारण कालिया पैसे कुठून आलं. पण सत्कार करण्याची पद्धत बघा. कालियानं नानाविध वस्त्राभरणे ही कृष्णाला दिली. दिव्य फुलांच्या माळा या दिल्या. सुगंधी चंदन दिलं, रत्न सुवर्ण दिले आणि स्वामीची पूजा केली. आता म्हटलं तर अद्भुत आहे, म्हटलं तरी सर्व योगीला जमेल का असा प्रश्नही आहे. पण आपण त्यातून संस्कृतीच्या पाऊलखुणा बघायच्या. हा भारत देश नव्हे, तिथला कालिया साप सुद्धा इतका श्रीमंत होता, इतका ऐश्वर्यशाली होता, शेवटी तो त्याचा राजाच होता. त्याने कृष्णाची सेवा करायची म्हटलं तर ही जी काही साधनं आहेत, नजराणा आहे, तो त्याला उपलब्ध होता. तो घेतला भगवंतानं. आणि मग लक्षामध्ये येतं की श्रीकृष्णाचा निरोप घेऊन किती बारकावे बघा. पण श्रीकृष्णाचा निरोप घेतल्यानंतर त्याला 3दा प्रदक्षिणा घालून, कृष्णाला 3दा प्रदक्षिणा घालून स्त्रीपुत्रासह मोठ्या संतोषानं समुद्रातल्या रमणीक द्वीप या ठिकाणी कालिया चालता झाला. पण तुमच्या माझ्या मनात शंका आली की रमणीक द्वीपात पूर्वी होता, इथं कशाला आता तो यमुनेच्या डोहामध्ये. खरं तर याचं काही कारण नाही. तेव्हा आपल्याला कथा सांगितली जाते पुढच्या अध्यायात. काय घडलं म्हणून चांगलं रमणीक द्वीप म्हणजे समुद्र. डोहापेक्षा समुद्र मोठाच की. रमणीक द्वीप कुठे असतं? समुद्रात असतं. तर समुद्रामध्ये वावरणं शक्य असताना संकुचित जागेमध्ये हा कालिया का आला? त्याचे कारण असलं पाहिजे. कारण असं, परीक्षित राजानं शुकाचार्यानं विचारलं, मुनिवर्या, पण कालिया त्या कोणताही नाग हा कधी नदीच्या डोहामध्ये राहत नाही.
मग यमुनेच्या डोहामध्ये हा कालिया का नव्हता? तर शुकाचार्यांनी सांगितलं, राजा, हे जे रमणीक द्वीप होतं, या ठिकाणी सगळ्याच पृथ्वी तलावरच्या मोठमोठ्या सापांची वस्ती होती, एके ठिकाणी सगळे. आणि म्हणून पक्ष्यांचा राजा जो गरुड, त्या गरुडाची याच रमणीक द्वीपावर सतत नजर असायची. त्या रोज त्याला खायला काय मिळणार? साप. तेव्हा सगळे साप एकत्र आले आणि त्यांनी विचार केला की हा तर खाणारच आहे, पण रोज त्याला बघितलं की मी मरतो का आणखी मरतो कोणी, ही भीती बाळगण्यापेक्षा जुन्या काळची पद्धत होती, एक बळी अर्पण केला की बकासुराच्या कथा आठवा, एक एक जर पाठवला तर उद्या आपल्याला मरायचंच आहे, पण आज तरी मरायचं नाहीये, हेही समाधान पाहिजे, हे काय चांगलं नाही आहे. शेवटी काय करतात माणसं? तर मग सगळी सर्प योनी त्या ठिकाणी होती, त्यांनी ठरवलेलं होतं की आपल्यातला क्षीण, दुर्बळ, जरद काढून मारायलाच टिकलेला असा का असेना, पण रोज आपण आपलं त्या गरुडाचं पोट भरावं, आपणच आणून नैवेद्य अर्पण करूया. तर तुम्ही सवलत मिळाली की रोज नको, अमावस्येला दिलं तरी चालेल. जीव पुन्हा भांड्यात पडला, 30 दिवस नाही, एकही दिवस. अमावस्येला पण एकाला दिलं पाहिजे. हा क्रम नीट चालला होता. पण हा काव्य जो होता, हा जसं त्याच्या शरीरात विष होतं, तसं असलं तर जे मन होतं त्या मनातही विष होतं. आणि म्हणून त्याने एक निर्णय घेतला, हा गरुड कोण लागून गेला, या गरुडाला आमच्यातल्या एका प्राण्याला आम्ही अर्पण करायचा, तो खाणार त्याला, का गरुडाने खायचं बरं? म्हणून याचा अहंकार जागा झाला. आणि त्या एका अमावस्येला ठरलेल्या ठिकाणी जो कोणी साप घेऊन पोचला होता मरण्यासाठी, बळी जाण्यासाठी, तिथं गरुड येण्याच्या पूर्वीच कालिया गेला. आणि गरुडाला खायला मिळू नये म्हणून यानं सापाला खाऊन टाकलं. कालियानंच त्या ठिकाणी जो साप होता, जो बळी जायचा होता, ठरलेला होता, गरुडाचा भाग दिले, गरुडाचा भाग होता, नियमानं होता, करारानं होता, ठरवलेला होता, समाजासाठी होता, आपणच खाऊन टाकला. बाकी साप काय करू शकले नाहीत, कारण भयंकर सर्प विषारी होता. पण गरुडाला मात्र राग आला आणि गरुडानं ठरवलं की ज्यानं माझा भाग खाल्ला त्यालाच आज मी खातो. गरुड आणि कालिया यांची त्याच शिलाखंडावर जिथं बळी ठेवला जायचा तिथं घनघोर युद्ध झालं. त्या घनघोर युद्धामध्ये गरुड हा सरस ठरला. कालियाच्या लक्षात आलं की आता आपण इथं राहिलो तर परत समुद्रात गेलो तर गरुड आपल्याला खाणार. आता अशी काहीतरी युक्ती केली पाहिजे, जागा शोधली पाहिजे की ज्या ठिकाणी गरुड येऊ शकणार नाही. तेव्हा इतर सापांना माहिती नाही, पण कालिया या सापाला मात्र माहिती होतं की समुद्रात नाही, पण यमुनेच्या डोहात भगवान कृष्ण गोकुळ वृंदावन ज्या ठिकाणी यमुनेच्या डोहामध्ये एक जागा अशी आहे की त्या जागेवर गरुडाला प्रवेश करता येणार नाही असा शाप सौवीर नावाच्या ऋषीने दिलेला आहे. कोणी एक सौवीर नावाचे ऋषी आहेत, त्या ऋषीने या डोहामध्ये गरुड कधी येणारच नाही अशा प्रकारचं गरुडाला शाप देऊन ठेवलाय. ती एक जागा अशी सुरक्षित आहे, यमुनेचा काळा डोह, की गरुड येऊ शकत नाही, आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणून हुशारीनं कालिया त्या ठिकाणी आला. परीक्षितचा प्रश्न होता, सगळं सोडून त्या डोहामध्ये का आला? उत्तर. पण आणखी मनात शंका आली, कोण हे सौवीर ऋषी? त्यांना का बरं असं वाटलं गरुडाला शाप द्यावा म्हणून? आता पुन्हा भागवत भक्ती कसं जागवता बघा. हे सौवीर ऋषी कोणीतरी एक ऋषी, त्या ऋषीने यमुना काठी कृष्णाच्या आधी बरीच वर्ष तपश्चर्या केली. त्यांचं मन अत्यंत कनवाळू, दयाळू. तेव्हा त्यांना जाणवलं त्या पाण्यामध्ये छोटे छोटे मासे जे खेळतायत, या माशांना पक्षी खाऊन टाकतात. जरा मासे वर आली आणि सगळ्यात त्रास आहे गरुडाचा. कारण गरुडा पक्षी असा आहे, त्याची नजर अत्यंत तीक्ष्ण आहे, त्याची नजरच नव्हे तर त्याची ताकद मोठी आहे. माशानं श्वासोच्छ्वास करण्यासाठी किंवा प्रकाशासाठी उडी मारली
तर उडी मारल्या क्षणी त्याला उचलून न्यायचं हे गरुडला जमतंय, बाकीच्या पक्ष्यांना जमत नाहीये. पण बाकीच्या पक्ष्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन छोट्या छोट्या माशांना खाऊ नये, पाण्यातल्या जीव जंतूंना खाऊ नये म्हणून सौवीरानं ऋषी गरुडासकट सगळ्यांना शपथ घातली की तुमच्यातला कोणी मुख्य गरुड, तुमच्यातला कोणी जर या यमुनेच्या डोहातून इथल्या जीव जंतूंना मुख्यतः माशांना खायला लागला तर तुमचा प्राणनाश होईल. हे गरुडाला माहिती होतं, कालियाला माहिती होतं. आता कसं भागवतकारांना माहिती होतं म्हणून फक्त गरुडाला माहिती होतं आणि कालियाला माहिती होतं. मग गरुडापासून सुटायचं म्हणताना कालियाने विचार केला, चला सगळ्यात सुरक्षित जागा कोणती? सुरक्षित जागा यमुनेचा डोह. म्हणून सामान्यपणे नाग किंवा साप नदीच्या पात्रात राहत नाही, अशा स्थितीत बेळात राहतात, जमिनीवर राहतात, प्रसंगी झाडावरही राहतात, पण पाण्यात नाही राहत. आणि डोहात, नदीत, समुद्रात राहतात. पाणसाप असतात, अजगर बघा, मगर बघा, सुसर बघा. नदी ही छोटी आहे त्यांच्या दृष्टिकोनात. अशा ठिकाणी हा कसा काय आला बरं? आता आपल्याला कळलं, यमुनेच्या डोहामध्ये तो आला. जे परीक्षित राजाने जो प्रश्न विचारला तो आला. आता गरुड येणार नाही म्हणताना कालियानं इथली जागा पकडली. गरुड खरंच त्या ठिकाणी येत नव्हता. माणसाचं कसं असतं, एकदा सुखासीन झाला की त्याच्या मनातला त्रिगुणापैकी जो तामस गुण असतो तोच वाढायला लागतो. गमत आहे माणसाची मोठी. जोपर्यंत आपल्याला संकट असतात देवाची आठवण, जोपर्यंत संकट आहेत तेव्हा मी पण करतो, तू पण कर, सहकार, एकमेका सहाय्य करू, अवघेची धरू स्वतंत्र, नीती तत्व सगळी जागी, सात्विक गुण एकदम जातात. पण मी सुरक्षित झालो की दुसऱ्याने सुरक्षित व्हावं असा विचार माणसाच्या मनात येत नाही. किंबहुना मी सुरक्षित असताना बाकीचे असुरक्षित असतील तर मला अधिकच आनंद आहे, माझ्या आनंदाची चव जरा वाढते. मी सुखी आहे, बाकीचे नाही. तसे या कालियाचं झालं. कालियाला खरं तर शरणागत म्हणून जागा मिळाली गरुडापासून, पण त्यानं त्या ठिकाणी काय काय सुरू केलं आठवा. जर तो तिथले साप खातोय तर इथले साप खातच असेल की नाही? कोणी पक्षी पाणी प्यायला आला, पक्षाला खात असेलच की नाही? कोणी प्राणी नदीकाठी पाणी प्यायला आला तर चावा घेत असेलच की नाही? आणि त्यानं आता गाई गुरांना चावायला सुरुवात केली होती, हे त्याचं पाप. म्हणून त्याचं मर्दन करणं हे कृष्णाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक. पण बघायची गोष्ट खरीच आहे की समजा आता कालिया रमणीक द्वीपात गेला आणि वावरायला लागला तर गरुड बरं म्हणे, चला हा आला इथं परत, जो लपला होता तो परत आला, आता याचा नाश करूया, माझ्याकडे युद्ध केलंच होतं, सुटला होता माझ्या हातून, आता कसा सुटतोय बघूया. पण गरुड वरून जेव्हा हल्ला करेल तेव्हा त्याला कालियांच्या फण्यावर पदचिन्ह दिसतील. ती कोवळी, गोजिरवाणी, सुंदर, कमळासारखी भगवान श्रीकृष्णाची पावलं ती तो ओळखेल. ती विष्णूची पावलं आहे. आणि आपल्या स्वामीची पावलं जर असली तर त्या ठिकाणी आपण ते वेळ वागावं असं मनात येतं का? सहज मनात येतं म्हणून सांगतो. अलीकडं दुर्ग भ्रमण किंवा गडकोट किल्ले बघणं हे खूप वाढलंय, खूप चांगलं आहे, छान आहे. पण त्या प्रत्येकाने मनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे की अरे या गडकोटावर माझ्या पूर्वजांनी मावळ्यांनी रक्त सांडलेलं आहे. या दगडधोंड्यावर, या मातीवर, या पाण्यामध्ये सिंहगड सांडलेलं आहे. मी ज्या भागामध्ये बरीच वर्ष होतो त्याच्याजवळ पन्हाळा आहे आणि पन्हाळ्यावर आज सुद्धा सज्जा कोठी म्हणून शिल्लक आहे. नावच तिचं सज्जा कोठी. छोटी इमारत आहे, दालन आहे, वरच्या बाजूला सज्जा आहे, आपल्याकडे गॅलरी असते ना तशी. तिथून खालचा सगळा काय म्हणून सांगली कोल्हापूर जिल्ह्याचा प्रदेश दिसतो. आणि आपल्याला माहिती आहे की त्याच सज्जा कोठीवर उभं राहून शिवाजी महाराजांनी मोगलांच्या कडून वर्षानं परत आलेल्या संभाजीचं स्वागत केलेलं आहे. आता ही कथा जर माहिती असेल तर त्या सज्जा कोठीच्या दगडावर, सज्जाला सज्जा असतो ना,
हात ठेवताना माझ्यासारख्या माणसाच्या मनात विचार होतो, अरे मी तर हात ठेवतोय, तू शिवाजी महाराजांनी हात ठेवला असेल, संभाजी महाराजांनी हात ठेवला असेल, असा विचार आल्यानंतर आपल्या डोळ्यात अश्रू येतात. असंच प्रत्येक किल्ल्याचं आहे. आता युनेस्कोनं काही किल्ले मान्य केले तुम्हाला माहिती आहे, पण तेवढेच नाही आहेत. 350 किल्ले आहेत. आणि बहुतेक शिवाजी महाराजांनी ठरलं होतं की औरंगजेब आला एका दिवशी एक किल्ला लढवायचा. 365 दिवस आहेत, तर 350 अक्षरशः 350 किल्ले शिवाजी महाराजांचा ताब्यात किंवा राज्याभिषेक झाला त्यावेळेला 350. विचार करा, एक सिंहगड इथं आहे, एक पुरंदर इथं आहे, एक राजगड आहे. 3 किल्ले तुम्हाला मला माहिती आहे, 300 माहिती आहेत का आपल्याला? विदर्भात आहे, मराठवाड्यात आहे, कोकणात आहे. आणि हे जर आपण ध्यानामध्ये घेतलं तर त्या ठिकाणी पवित्र स्मृती आहे. तशी पदचिन्हांची स्मृती जर कालियाच्या पड्यावर असेल तर गरुड त्या ठिकाणी वंदनच करील, शोषण भक्षण काही करणार नाही. आता लक्षात आलं, कालिया आपला सुखरूप झाला. आता तुम्हाला मी जे सांगितलं ती सगळी म्हणजे काय बरं, फुलांची माळ, नंतर अन्य सांगितलं ना, वस्त्राभरण, दिव्य फुलांच्या माळा, सुगंधी चंदन, रत्न सुवर्ण यानं मंडित झालेली बालकृष्णाची मूर्ती यमुनेच्या पाण्यातून बाहेर आली. आणि ती नुसती बाहेर आली तेव्हा तिच्या नुसत्या आगमनाने छान वर्णन केलंय. निष्प्राण होऊन घातलेल्या माणसाच्या शरीरात प्राणानं प्रवेश केला तर तो ज्याप्रमाणे हालचाल करायला लागतो, तसं कालियाच्या दंशानं त्या ठिकाणी पडलेली गाई गुरं आणि जे गोप बालक होते त्या कृष्णाच्या नुसत्या आगमनाबरोबर प्राण शरीरामध्ये आल्यानंतर जसा हालचाल करेल तसे जागे झाले. किती बरोबर शब्द आहेत बघा. वाचून पाहतो पात्र, वाळवंटात निश्चेष्ट पडलेले गोपाल खडबडून जागे झाले. कुणाप्रमाणे? शरीरात दैवयोगानं जर पुन्हा प्राणानं प्रवेश केला तर ते शरीर जसं चलन वलन करू लागेल, त्याप्रमाणे निश्चेष्ट पडलेले गोप बालक कृष्णाच्या नुसत्या आगमनानं आनंदित झाले. आता थोडं मागचं आठवायचं, काठावर कोण कोण होते? बलराम होता, काठावर यशोदा होती, नंद होते, हे सगळे होते. त्या सगळ्यांना पराकोटीचा आनंद झाला कृष्णाला बघताना. एकच व्यक्ती अशी होती की तिला आनंद झाला होता, पण तो गालातल्या गालात मंदस्मित करत होता. त्याचं नाव बलराम. कारण बलरामाला कृष्ण हे सगळं करणारच आहे माहिती होतं, इतरांना माहिती नव्हतं. आपले असंच आहे, माहितीची गोष्ट कळली तर आपल्याला 7 मजली हसता येत नाही, गालातल्या घरातच आपण असतो, पण माहिती असतात. आता जरा आठवते का बघा, बलराम हा कृष्णाबरोबर का गेला नाही, अशा प्रकारची बतावणी यशोदेनं पूर्वी केलेली आहे. यशोदेनं बलरामाला म्हटलंय, कालिया मर्दनाच्या वेळेलाच गेल्या खेपेला आपण बघितलं की नेहमी तुम्ही एकत्र असता राम लक्ष्मण, आत्ता मात्र एकत्र का नाही? आणि खरंच आहे की नाही, समजा कृष्णावर बलराम पण असतात. पुढे गोष्ट आहे ना प्रलंबासुराची, प्रलंबासुर, त्याला बलरामाच काय शिक्षा केली ते बघा. कृष्ण नकोच होईल, जे सेनापतीनेच काम केलं तर राजाला कशा द्यायला पाहिजे? तर समजा यमुनेच्या डोहामध्ये बलराम आणि कृष्ण, तो बलराम आहे, रामकृष्ण यांनी जर कालियाला मर्दन करायचं ठरलं असतं तर कालियाचं काय झालं असतं? यशोदेला माहिती आहे आणि म्हणून तिने दटावणी केलेली आहे. ती दटावणी इथं आठवा, बलराम मात्र स्मित करत होता. बाहेर आल्या कृष्णाला बलरामानं आलिंगन दिलं, डोहातून कृष्ण परत आला, सुरक्षित आला, म्हणून सगळे आनंदले. तेवढंच नव्हे, गाई बैल वासर ही तर आनंदलीच, भागवतकार सांगतात नदीच्या काठावरच्या वृक्षांना सुद्धा टवटवी प्राप्त झाली. हे कलावंताचं सांगणं आहे. त्या झाडाला काही दंश झालेला नव्हता. अरे पण वसंत ऋतूचं आगमन झाल्यानंतर सृष्टी किती मोहरते. तसं भगवान श्रीकृष्णाचं आगमन जेव्हा होतं तर सारी सृष्टी आनंदते, त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आपण कालिया मर्दनाची कथा सुरू केली होती, याला आपण पुढे केली. आता कालिया मर्दनानंतर महत्वाची भक्ती कथा येते, ते एका असुराला केली शिक्षा. आता असुर हे काही बालकृष्णाला नवे नाहीये. पूतना मावशी, तृणावर्त,
बरेच येऊन गेले, पण आता एक वेगळेच आले. त्यांचं नाव आहे प्रलंबासूर. एखाद्या माणसाचं नाव लंब आणि प्रलंब असं का असावं? म्हणजे भस्मासुराचं नाव भस्मासूर का? सगळ्यांचं भस्म करत होता. पण प्रलंब हे काय आहे बरं? तर प्रलंब याचा अर्थ नंतर आपल्याला कळणार आहे की असा राक्षस की खरोखरच त्याचं डोकं आकाशाला पोचवतो. आता एखाद्या माणसाची उंची आकाश इतकी असली तर त्याला प्रलंबच म्हणायला पाहिजे ना. आता प्रलंबासुराने एकदा विचार काय केला, कंस म्हणजे कंस किंवा दुष्ट हे शक्ती जागृत होणारच आहे. त्या प्रलंबासुराने विचार केला त्या कृष्ण आणि बलराम आणि मुख्यतः कृष्ण त्यांना मारायचा प्रयत्न करून अजून काही मरत नाहीये. असं करूया का, मथुरा वृंदावनामध्ये त्यांना मारणं जर कठीण पडत असेल तर दोघांना पळवून नेऊया, एखाद्या गुहेमध्ये कोंडून ठेवूया आणि मारून टाकूया. म्हणून प्रलंबासूर ठरवून आला की आता बलराम आणि कृष्ण दोघांनाही पळवून द्यायचे. जेव्हा प्रलंबासूर आला त्या बलराम आणि कृष्ण कुठे होते? भागवतकार सांगतात नाना प्रकारचे खेळ हे खेळत होते. आता इथे एक शब्द वापरलाय, लोकांमध्ये रूढ असणारे खेळ. मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, या भागवतामध्ये जे जे खेळ सांगितले गेले तेच आपल्या सगळ्या वारकरी संतांनी बाल क्रीडेमध्ये रंगवले. आणि जर तुम्हाला संतांची गाथा वाचायला मिळाली, सकल संत गाथा, तर प्रत्येक संताच्या अभंगाच्या शेवटी बालक्रीडा असते. तुकारामांची बालक्रीडा फार सुंदर अभंग आहे, ते काढून बघा. तुम्हाला आज सुद्धा शाश्वत असणारे जे खेळ आहेत ना ते तेव्हा मिळतात. 3000 वर्ष हे आपल्या संस्कृतीचं सातत्य आहे. आमच्याकडे शिवही टिकलाय, शक्ती टिकली आहे आणि खेळाचे प्रकारही टिकले. जगातली कोणतीही संस्कृती अशी नाही आहे, ग्रीक, रोमन, इजिप्त, मेसापोटेमिया, बॅबिलॉन, कुठली संस्कृती अशी नाही आहे की ती आहे त्या स्वरूपात शिल्लक आहे. 10,000 वर्षांची तुमची माझी भारतीय संस्कृती मात्र लहान मुलांच्या खेळासकट काय, लगोरीचा खेळ असेल, लपंडावाचा खेळ असेल, आता तरी खेळ येणार आहे हा लहान मुलंच फक्त खेळावे, मोठ्या माणसांना घामच कुठे. काय खेळ आहे बरं? तर येताना घोडा व्हायचं आणि त्याच्या खांद्यावर दुसऱ्यानं बसायचं आणि घोडा पळतो तसं येताना पळायचं दुसऱ्याला खांद्यावर करून. पैलवानांना शक्य आखाड्यामध्ये, पण लहान मुले खेळ खेळतात, आपण बघितलंय. तसला खेळ आहे. आणखी गंमत माहिती का, क्रिकेटचा खेळ आपल्या सगळ्या भारतीयांना भयंकर वेळ लावणार आहे. आज जरा आश्चर्यकारक क्रिकेट आहे. म्हणजे माझं मत सांगू का सांगू नको अशा प्रकारचं आहे. नाही सांगत, नंतरच सांगतो तुम्हाला, नको. पण जो काही क्रिकेटचा खेळ आहे, ह्या क्रिकेटच्या खेळाचं नाव चेंडू फळी जर आपण खेळलं काय दुसरं असतं. आणि चेंडू फळी हा खेळ ज्ञानेश्वरांच्या पासून तुकारामांच्या पर्यंत सगळ्यांच्या बालक्रीडेत आहे. म्हणजे जगाला सगळेच खेळ आम्ही शिकवले, कारण खरा खेळगडी किंवा खेळाडू कृष्ण नावाचा आमच्याकडे होता असं म्हणतो, तर काय चुकणार आहे. असे खेळ चालले, असे खेळ चालले असताना आता ते खेळात कसं करतात, तर कृष्णाची फळी, बलरामाची फळी, कृष्णाचे काही मित्र, बलरामाचे काही मित्र, असं वर्णन नाही येतं. मग दोघांनी काहीतरी राज्य येणं म्हणजे डाव येणं यासाठी काहीतरी केलं पाहिजे. इकडच्या मुलांना तिकडच्या मुलांना धावत धावत वडाच्या झाडाला हात लावून यायचा. जे पहिल्यांदा गेले ते जिंकले आणि जे राहिले त्यांना राज्य मिळालं. ती गंमत आहे आपल्याकडे, राज्य मिळालं नाही, राज्य आलं. बघा, खेळामध्ये राज्य येणं चांगलं नाही आहे, पण आपण म्हणतो ना राज्य आलं म्हणून. तर इथं राज्य कुणावर येणारे ठरणे त्याचा प्रलंबासूर सापडणार आहे. मग कृष्णाची फळी उभी, बलरामाची फळी उभी, त्याच्यामध्ये प्रलंबासूर गोपाळांचाच वेश घेऊन मिसळ. ते बलरामाला पण कळलं नाही, कृष्णाला मात्र कळलं. त्या कृष्णाने ठरवलं हा जो कोणी आहे याला आपण बलरामाची ताकद दाखवली पाहिजे. जे कृष्ण कसा हुशार आहे बघा, आपल्या हातात नाही मारायचं, पाहुण्याच्या काठीने मारायचं. तशा पद्धतीने आपण नाही करायचं, बलरामाला मारायचं. पण आता बलरामाला मारायचं म्हणजे जिंकण्याचा प्रकार आणला पाहिजे.
तर जिंकण्याचा प्रकार असताना त्यांनी सांगितलंय जो पक्ष हारेल त्या पक्षाच्या मंडळींनी जिंकणाऱ्या पक्षाच्या मंडळींना पाठीवर घेऊन अमुक एका स्थळापर्यंत वाहून न्यायचं असं ठरलं. आता कृष्णाचा जो पक्ष होता त्याच्यामध्ये प्रलंबासूर होता, गोपवेश घेतलेला, आणि बलरामाचा पक्ष होता त्यात कोणी नव्हतं. आता प्रलंबासुरानं बलरामाला वाहून नेलं पाहिजे असं जर करायचं असेल तर कृष्णाच्या पक्षानं आपलं राज्य घेतलं पाहिजे बघा, आणि बलरामाच्या पक्षाला आपलं उलट होतंय. बलरामाच्या कृष्णाच्या बाजूला प्रलंबासूर आहे ना, तो हरला पाहिजे आणि बलरामाचा पक्ष जिंकला पाहिजे. बलरामाच्या पक्षामध्ये प्रलंबासूर नाही आहे, तर बलरामाच्या पक्षातले जे लोक आहेत त्यांना कृष्ण पक्षातल्या लोकांनी वाहून नेलं पाहिजे. मग कृष्णानं प्रलंबासूर जो त्याच्या पक्षामध्ये होता त्या हरलेल्या प्रलंबासुराला सांगितलं की बलरामाला आपल्या खांद्यावर घे आणि पळत सुट. कारण बलरामाची ताकद प्रलंबासुराला नष्ट करण्यासाठी वापरायची हे कृष्णाने ठरवलंय. इतका बारकावा भागवतकार आपल्याला सांगतात. आणि खरंच तसं घडतं. बलरामाच्या बाजूच्या गड्यांना पाठीवर बसवून वाहून नेऊ लागले. आता किती बारकाव आहे बघा. त्याच्यातून आपल्याला गोप बालकांची नावं कळतात. नाहीतर मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आज जर मी तुम्हाला विचारलं गोप बालकांच्या पैकी कृष्णाच्या बरोबरचा तुम्हाला कोण कोण नावं माहिती आहेत, तर तुम्ही एक नाव नक्की सांगा, पेंड्या. पण एक पेंड्याच माहिती आपल्याला, आणि तो पेंड्या म्हटलं छान आहे, आपल्या संतांनी रंगवलंय की तो पेंड्या म्हणतो तुम्ही तर थोरल्या पाटलाचे लेख, म्हणजे नंद. संत म्हणतात, पेंड्या म्हणतो तुम्ही तर थोरल्या पाटलाचे लेख, म्हणून तुमच्या शिदोरीमध्ये ज्याला आपण छान कवडीयुक्त दही म्हणतो ना ते आहे, आणि आमच्याकडे काहीच नाही, असं संतांनी रंगवलं. हा पेंड्या अष्टवक्र होता, तोतरा होता, म्हणजे जे काय असायला पाहिजे ते सगळं होता, आणि कृष्णाचा अत्यंत लाडका होता. पण पेंड्यावर तुम्हाला काही नावं भागवतकरांनी सांगितली आहेत ती सांगतो. श्रीकृष्णानं दुसऱ्या पक्षातल्या, जे बलरामाच्या दुसऱ्या पक्षातल्या, बलरामाची तो म्हणतो ना मी, बलरामाच्या पक्षातल्याच श्रीदामा याला घेतलं. कुणी? श्रीकृष्णाने. भद्रसेन जो होता कृष्णाच्या पक्षातला त्याने इकडच्या वृषभ नावाच्या गोपाला घेतलं. म्हणजे एका गोपाचं नाव वृषभ आहे. तुम्ही म्हणाल बैल नाव कसं काय असेल, तर वृषभ नाव नसतं, वृषभसेन नाव असतं. आपण वृषभ म्हणतो पण त्याचं नाव असतं वृषभसेन. तर त्या वृषभसेनाला घेतलं आणि प्रलंबासुरानं कोणाला खांद्यावर घेतलं? बलरामाला. स्पर्धा लागली, राज्य आलंय, धावत सुटले. त्या प्रलंबासुराला प्रलंबासुराला असं वाटलं कृष्णाच्या पक्षात बलराम एक गोप आहे, जास्तीत ताकद काय असेल. पण हळूहळू त्याच्या लक्षामध्ये यायला लागलं खांद्यावर घेतलेलं ओझं 1 मण 2 मण 10 मण असं नाही आहे, तर अख्खा मेरू पर्वतच खांद्यावर घेतलाय की काय असं वाटायला. आता भागवत कसं रंगवतील बघा. मग प्रलंबासुराच्या मनात विचार आला, या बलरामाला मला का वाहून नेता येत नाहीये, तर मी मूळचा असुर असून सुद्धा गोपवेश घेतलाय ना. हा गोपवेश मी टाकला आणि तुला प्रलंबासूर झालो तर बलरामाला वाहून नेता येईल की नाही. पण त्या मूर्खाच्या हे लक्षात आलं नाही की तू असुर आहेस, हे जगाच्या लक्षात येणार आहे. पण माणसानं शरीर आपली गात्र वाचवण्यासाठी प्रलंबासूर मोठ्याच्या मोठा झाला. का? प्रलंबासूर बलराम त्याच्या पाठीवर बसला आणि बलरामाची ताकद अशी होती की तो प्रलंबासूर एवढा मोठा होऊन धावत असताना बलरामाच्या ताकदीमुळं रक्त ओकून खाली पडला. आणि खाली पडल्यावर गोप बालकांच्या लक्षात आलं की हा आपल्यामध्ये मिसळलेला होता. तो पण कुणाला पत्ताच लागला. भागवतकार वर्णन करतात, हा राक्षस कसा होता, खदिरांगासारखे डोळे, खदिरांग म्हणजे खदिराचं लाकूड, खदिरांगासारखे डोळे,
धगधगीत भोया क्रोधानं वर गेलेल्या भयंकर दाढा आणि गंमत बघा, अंगावरचे केस सुद्धा अग्नीच्या ज्वालेसारखे. काय दिसेल माणूस? अग्नीच्या ज्वालेसारखे ज्याच्या अंगावरचे केस आहेत, असं धूळ पडलं, असंच पुतना मावशीचं पडलं होतं, असंच तृणावर्ताचं पडलं होतं. म्हणजे मेल्यानंतर त्यांची ओळख पडते. एका राक्षसाला मारलं म्हणून. पुन्हा भगवद्गीता, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता. आणखी वर्णन केलंय. प्रलंबासुराला कसं मारलं बरं? तर बलरामाला राग आला, कारण आपली वज्र प्राय मूठ ही त्याच्या डोक्यावर मारली. बलरामाचा ठोसा बसताच त्याचा जबडा छिन्न विच्छिन्न झाला. आणि वर्णन केलंय, इंद्राच्या वज्राचा फटका, पर्वतावर बसल्यानंतर पर्वत जसा कोसळावा, इंद्राच्या वज्राचा फटका, अशा प्रकारे प्रलंबासूर खाली कोसळला. त्याचं ते धूळ पडलेलं बघितल्यानंतर गोपांना अतिशय आनंद झाला. कृष्णाची त्यांनी स्तुती केली. आणि भक्त असणारे भागवतकार सांगतात की देवाने सुद्धा आकाशातून पुष्पवृष्टी केली. त्याला जोडूनच आणखीन एक कथा घेऊया आणि त्यानंतर राखून ठेवूया एका महत्वाच्या विषयाकडे, ज्याचं सुरुवात करून ठेवतो. आता जोडून विषय असा घ्यायचा आहे, त्या कृष्णाचा आतापर्यंत अनेक पराक्रम बघितले. त्या पराक्रमात पूर्वी येऊन गेला, पण आता आणखी एकदा आला पराक्रम म्हणजे वनामध्ये पेटलेला सगळ्यात मोठा वनवा श्रीकृष्ण पिऊन टाकू शकतो. हे त्याला शक्य आहे भगवद्गीतेतल्या विश्वरूप दर्शनाला. पण तो वर्णन मोठं छान केलं. प्रलंबासुराचा नाश झाला आणि हे सगळे आपले गोप बालक होते, ते आपण गाई गुरं वासरे घेऊन जात होते. जात असताना एका वनातलं लुसलुशीत गवत संपलं, दुसऱ्या वनामध्ये जायचं, असं नेहमीच असतं. अशा प्रकारे वन पार करत करत गाई गुरांचं पोट भरलं पाहिजे, यमुना काठच, पण रानापाठोपाठ दुसरं रान, असं ते जात होते. असे ते जात असताना त्यांना जाणवलं, गोप बालकांना, की आपली गाई गुरे त्या ठिकाणी गेली असतील असं जाणून ते त्याच्या पाठोपाठ जात होते. पण त्यांना आठवलं, प्रलंबासुराचा खेळ जेव्हा चालला होता तेव्हा आपल्या नजरेच्या टप्प्यात असणारी गाई गुरं कधी नजर ओलांडून दुसऱ्या रानामध्ये गेली त्याचा पत्ताच लागला नाही. आता प्रलंबासूर मेल्यानंतर गाई गुरांची आठवण झाली. तिथं लांब गेली होती, यमुना काठी आहे, पण वृंदावनापासून किती दूर गेली होती, म्हणून त्यांचा पाठलाग सुरू केला. आता पाठलाग करताना भागवतकार कलाकार आहेत बघा. पाठलाग करताना गायींचा पाठलाग, निघून गेलेल्या गायींचा पाठलाग, दूरवर गेलेल्या गायींचा पाठलाग, गायी सुद्धा मालकानं हाक मारली, पुढे हाक मारणार आहे कृष्ण, तर हांबरत परत येत आहे. पण आवाजाच्या टप्प्याच्या पलीकडे गेलेल्या गायींचा, गुरांचा शोध कसा घ्यायचा ते प्रत्यक्ष जगलेलं असल्याशिवाय कळणार नाही. वर्णन केले बघा, गायी गुरांचा शोध घेताना जे गवत गायीच्या दातांनी कुरतडलेलं होतं, गवत सगळंच आहे, पण जे गवत गायीच्या दातांनी कुरतडलेलं होतं आणि त्यांच्या पावलांनी जे गवत तुडवलेलं होतं, गोपद्म आपण रांगोळीत काढतो, गोपद्म आणि कुरतडलेलं, याचा मागोवा घेत घेत ते पुढे गेले, तरीही पत्ता लागला. मग भगवान श्रीकृष्णानं आपल्या आवडत्या गाई गुरांची नावं घेऊन मोठ्याला हाक मारली. आणि भागवतकार सांगतात, कृष्णाची बासरी ज्याप्रमाणे सगळ्या जगाला मोहित करत होती, तसं कृष्णाच्या मुखातून बाहेर पडा तो माधवच आहे. माधव मध्ये मधु शब्द सुद्धा आहे, गोड आहे. आणि खरं आहे, मधुराधिपते निखिलम मधुरम असं आपल्याकडे काव्यच आहे. सगळं गोड आणि खरंच गोड आहे. एक मोठं नाव तुम्हाला माहिती आहे, बाबा महाराज सातारकर. तर बाबा महाराज सातारकर त्यांच्या प्रवचन कीर्तनामध्ये विचारायचे, अहो आपल्या सगळ्यांना कृष्णाच्या बाललीला माहिती आहे, रामाच्या बाललीला का माहिती नाही? एक चंद्र तो बघितला आरशामध्ये, याच्या पलीकडे का नाही? तर ते पुढे सांगायचे, राम बालपणापासून असा उग्रच होता.
राम बालपणापासून असा उग्र उग्र म्हणजे कसा एक वचनी एक वाणी एक पत्नी उग्रच किंवा वैराग्य संपन्न म्हणा. कृष्ण मात्र बालपणी आपल्या घरातली मुलं असतात तसाच होता आणि आपल्यासारखा असल्याशिवाय प्रेम वाटत नाही. म्हणून बालक्रीडा कृष्णाच्याच असतात. बरं जाऊ दे, परशुरामाच्या असतात का मला सांगा? जमेल का कोणाला? रामाच्या बालक्रीडा राहू दे, परशुरामाच्या अरे वडिलांच्या शब्दाचा तर आईचं मुडकं उडवणारा माणूस काय होत्या ना काय बघा ना, वडिलांच्या शब्दाचा आईचं मुडकं. कारण काय? पुन्हा आईला जिवंत करायची ताकद त्यांच्यापाशी आहे म्हणून असं लिहिलंय. आईला मारताना तो काय घाबरत नव्हता. आईला मारून झालं की वडिलांना नमस्कार करायचा आणि वरदान मागायचं आईला जिवंत कर म्हणून. पण असला परशुराम, त्याच्या बालक्रीडा शक्यच नाही. आणि खरंच आहे, तो आहे ना भगवान कृष्ण. आपण गीता धर्माची माणसं आहोत, त्या कृष्णाकडे नुसतं बघा तुम्ही. मी आत्ताच तुम्हाला सांगतो, रात्रीच्या वेळेला एकटेच घेऊन देवी अगदी मंद असताना त्या कृष्णाची जवळ वरून बघा कसा दिसतो. मी अनुभव घेतला म्हणून सांगतो. नीरव शांतता असावी, आपण एकटेच असावे आणि कृष्णाच्या मुखकमलाकडे या बघा, ती ताकदच आहे कृष्ण. आणि तसं कृष्णानं मधुर सुरामध्ये त्या गायीला, कुणाला कपिला म्हटलं असेल, कुणाला आणखी काय म्हटलं असेल, आणि वर्णन केलंय ज्यांचा पत्ता लागत नव्हता त्या गायी हांबरत आल्या. मग अशी तुडवलेलं गवत शोधायला लागत होतं आणि आता हांबरत आल्या. आल्या मात्र गायी येऊन पोचल्या, वासरं त्यांच्यापर्यंत पोचली आणि अरिष्ट घडलं. अचानकपणे ज्या रानामध्ये घडलं होतं चुकामुक लपंडावाचा खेळ, त्या रानामध्ये वणवा पेटला आणि त्या वणव्यामध्ये येणारी मुलं जाणारी जाणारी मुलं ही सापडली. आता कृष्णाचं पराक्रम सांगताना भागवतकार किती सावध आहेत बघा. ते म्हणतात कृष्णाने ठरवलं त्या वणवा आपण ठेवून टाकायचा, पण कृष्णानं कालिया मर्दन जे केलंय तर लोकांच्या दृष्टीनं काय आहे, कालिया नावाच्या एका सापाला मारलं. खरं काय त्या ठिकाणी घडलं लोकांना कुठं माहिती आहे? भगवान श्रीकृष्ण अद्भुत घडवतात, पण त्या अद्भुतानं भक्त दिपले पाहिजेत अशी त्यांची अपेक्षा नाहीये. किंबहुना उजव्या हाताचं दान जसं डाव्या हाताला कळू नये त्याप्रमाणे पराक्रम तरी करावा, पण तो लपून लपून छपून म्हणजे प्रसिद्धी न करत असेल अधिक चांगला. तसा आहे. आणि योग मार्गासाठी ते आवश्यक आहे. ज्याला योगेश्वर म्हटलंय कृष्णाला. आपल्याला जरा 5 मिनिटं पाहूया. कृष्ण सांगतो वासरांना गाईना काही सांगता येत नाही, पण सगळ्या गोपांना सांगतो वणव्याला घाबरू नका, डोळे मिटा आणि नामस्मरण करा. काही सेकंद, आणि ते सेकंद नामस्मरण होताना कृष्णानं विराट रूप धारण केलं, मुखकमल मोठं झालं आणि सगळा वणवा पिऊन टाकला. आता ही भक्ती कथा सांगताना या अध्यायाच्या शेवटी भागवतकार म्हणजे व्यास स्वतः जी वाणी वापरतात, हे व्यासांचे जे शब्द आहेत ते मला तुम्हाला सांगेल. पीत्वा मुखेन तान कृच्छ रात योग कृच्छ रात योगाधीशो, मी पुन्हा वाचतो, यमोचयत कृष्णस्य योग वीर्यम तद योग मायानुभाविता. उलटा विचार करत जाईल. योग मायानुभाविता, योग मायेचा अनुभव देणारा. आता एक लक्षात घ्या, त्याला योगेश्वर का म्हणतात माहितीये? तो पतंजली योगाचा योगेश्वर आहे, तो गीता योगाचा योगेश्वर आहे. पण योग्यांना शक्ती अष्टमहासिद्धी पुरवणारी जी मूळ माया आहे, जिला सांख्य प्रकृती म्हणतात, ती त्या पुरुषोत्तमाच्या अधीन आहे. विचार करा, सगळी योग विद्या आपल्याला पतंजलीने शिकवलेली आहे. अष्टांग योग आपल्याला शिकवले, आले कुणापासून? कोण त्याच्या माग आहे? शक्ती कोणती आहे? प्रकृती. तिचं नाव योग माया. अरे भागवतात योग माया का म्हणतात बघा. योग माया, मूळ माया. नुसतं माया म्हणणं बरोबर नाहीये. मूळ माया, आदि माया ती त्याची. म्हणून योग माया अनुभाविता,
ज्यांना योग मायेच्या शक्तीचं दर्शन घडवलं आणि काय म्हटलं, कृष्णस्य, त्या कृष्णाचं योगवीर्यम. योगवीर्य म्हणजे योगाची ताकद, वीर्य, वीर, ताकद. कृष्णानं योग मायेचा अनुभव घेऊन आपण कसे योगेश्वर आहोत याची ताकद, अनुभविता दाखवून दिली. कुठे दाखवली, वणवातून दाखवली. आता वणवा आल्यामुळे शब्दाला पीत्वा, वणवा पिऊन टाकला. पीत्वा मुखेनं तान, स्वतःच्या मुखानं तान म्हणजे वणव्याला पिऊन टाकलं. हे काय होतं, कृच्छ रात. कठीण शब्द आहे, कृच्छ रात, अर्धा म्हणजे संकट. कृच्छ रात म्हणजे संकट. हे जे वणव्याचं संकट आलं होतं, यमोचयत, त्याच्यापासून मुक्तता दिली कुणी, योगेश्वरानं. कशी, मुखेनं पीत्वा, पिऊन टाकून. त्यात काय दिसलं, कृष्णस्य योगवीर्यम, कृष्णाची योगाची ताकद दिसली. कशी दिसली, योग माया अनुभविता, योग मायेचं दर्शन त्यानं घडवलं म्हणून. ठीक, आजचा भाग एवढाच. याच्यानंतर भागवतामधला अत्यंत विवाद्य आणि ज्याला मी भागवताची गालबोट म्हणतो, भागवतातला विवाद्य आणि भागवताची गालबोट म्हणतो, असा पहिला भाग येणार आहे. तो म्हणजे कात्यायनी व्रत. त्याचा नेमका अर्थ काय हे पुढच्या शनिवारी आपण बघायचं. आणि ते बघितल्यानंतर तुम्ही मनाची तयारी करून ठेवायची आहे. कारण जेव्हा रास क्रीडेचा विषय येईल तेव्हा तुम्ही आजपर्यंत जे ऐकत आलाय त्या सगळ्याला छेद देणार मी तुम्हाला काही सांगणार आहे. आणि ते उदाहरणासकट, वाक्यांसकट, शब्दांसकट सांगणार आहे. आणि भागवताला जे गालबोट लागलंय दुष्ट लागू नये म्हणून ते आपण पुसून टाकलं पाहिजे. आमच्या पोराला काय दुष्ट लागत नाही, भागवताला काही कोणी गालबोट लावायची गरज नाही. त्याच्यातून आमच्या हिंदू धर्मावर नको ते हल्ले व्हायला लागले. गीता धर्माचे आम्ही पायीच ते सहन करणार नाही, असं काही मला तुम्हाला सांगायचं आहे. अर्थात पटलं तर घ्या, पटलं नाही तर माझा आग्रह नाही. पण मी तुम्हाला पुराव्यानिशी काही सांगणार आहे. ते आपण कात्यायन व्रतापासून सुरुवात करू. आणखी 2 मिनिटं. उद्या अतिशय महत्त्वाचा असा आपला समारंभ आहे. 12:30 पर्यंतच त्या ठिकाणी तुम्ही या, कारण बरीच गर्दी होणार आहे. पाऊणला, बरोबर पाऊणला 12:40ला गडकरी येणार आहे. आणि आपल्या हाताशी मंत्री महोदयाने फक्त 1 तास दिलेला आहे. त्यांनी 40 मिनिटच म्हटले, आपण 60 मिनिटं केले. त्याच्यामध्ये गडकरींचं भाषण आहे, त्याच्यामध्ये मोहनाताई चितळे ज्यांचा आपण सत्कार करणारे त्यांचं मनोगत आहे. आणि गीताधर मंडळाने तयार केलेली एक पुस्तिका आहे. पुस्तिकेचं नावच तुम्हाला विशेष वाटेल, भारतीय संविधान आणि भगवद्गीता. अधिक बोलत नाही, भारतीय संविधान आणि भगवद्गीता ह्याच्या प्रती तिथं येणाऱ्या प्रत्येकाला परत जाताना स्नेह भेट म्हणून दिलं जाणार आहे. 28 ते 36 पानाची पुस्तिका आहे. ती पुस्तिका वाचल्यानंतर अनेक गोष्टी तुम्ही इतरांना सांगू शकाल असा. तर या पुस्तिकेचं प्रकाशन, मोहनाताईंचा सत्कार, त्यांना वंदनीयताई आपटे पुरस्कार आपण देणार आहोत. आणि खुद्द मुद्दा म्हणून सांगतो, गडकरी, नामदार गडकरींना जो आपण पुरस्कार देणार आहोत तो आत्ताच्या आपल्या माहितीनुसार तरी भारतातला पहिला पुरस्कार आहे. गीता धर्मव्रती असा पुरस्कार अजून भारतात, नाव घेऊन सांगतो, गीता प्रेस गोरखपूरनं दिलेला नाही. आणि आपली तुलना फक्त गीता प्रेस गोरखपूर बरोबर आहे, पण आपण दोघेही 100 वर्षाचे आहोत. गीता प्रेस गोरखपूर 103 वर्षाचा आहे, आपल्याच्या मोठा आहे. त्या राम आहेत, आपण लक्ष्मण आहे. आणि असं लक्षात ठेवा, त्या राम, आपण लक्ष्मण, आपण लहानच जरा, काही बिघडत नाही. आणि तिथेही मोदी आले होते, आपल्याकडे मोदी येणार, त्या वर्षभरात येणार, खात्री बाळगा.
पंतप्रधान आपल्याकडे येणार. आता हे ध्यानात घेतलं तर उद्या आपण तुम्ही सगळ्यांनी आणि येताना प्रत्येकाने आणखी एकाला आणायचं अशी पद्धत आहे आपली. किमान एकाला 40 80 होता. तेवढं तुम्ही सगळ्यांनी या. अतिशय चांगला देखणा कार्यक्रम होईल, कोणत्या प्रकारची शंका नाही. बालगंधर्वमध्ये दुपारी 12:30 पासून